अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुख केवल ज्ञानमूर्ति दुदातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलभ्यम एकम नित्यमिमलचलनं सर्वसिद्धाक्षिभूतनं भवाति त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कथं टोपीचमाला दंडकमंडलधर कटकरक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त असले कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धी जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका, विनाशा शेषशयन अनंतवेशा, अनमातीत अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमना विश्वशा, मेघवर्णा आकार शांत मस्तकी किरीट विराजिती, तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले जाय, विशाळ भाळा आकर्ण नयन सरळ नासिका स्वास्यवदन, दंतपंक्ती कुंदकमाळ कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजते, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे सारे कौस्तुभ मणी विशेष वत्सलांच्याचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवेळी शोभायमान, त्रिविणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति देथे, जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मजाती, मूळ जननी तेच पै जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणी विराजती, कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्त द्यावा अभयवर सिद्ध सर्वदा सव्य करा, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर विद्युतल तेज समतेजा अपार, करदळी स्तंभापरी सुंदर अभयजंग दिसताती, तेथे भक्तजन सुखावती, ज्यांच्या दर्शनी पतित तरती, ज्याते अहोरात्र घेती नारदाती ऋषीवर्य, ज्याते कमला करे चोरित संध्या रागा समान, रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद दशिनले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णित थकल्या सकळ ऐशा त्या परमंगला, अल्पमती केवी वर्णो नारदाती मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कवीश्वर, क्रमणू शकले महिंबावर, येते तामरमी काय, जो सकळ विश्वाचा जाणीता समुद्र कन्या त्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर अगम्य लीला दयाची, तो सकळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, मंगलकारी करीत स्मरण विघ्ने जाती निरसून, भजका होई दिव्य ज्ञान वेदत सार कळे पा, सकळ कार्यारंभी जाण करीत त्याचे नामस्मरण, ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येता हाताती ब्रह्मसुता न मिळेले, मूढमती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावी, जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक, जो भव सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर, ज्याच्या कृपे करून सदिच्छा लाभे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर, चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतीमध्ये अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ, ती पुरविन दयाळ सद्गुरु राजा आपणची, 9 मास उदरी पाळले प्रसव वेदना ते सोशिले, कौतुकी करून वाढवले रक्षेले आजोरी, जननी जनक समान अन्य ते दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू माहेश्वर तिन्ही देवाचा अवतार, लीला विग्रह यात्री कुमार दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युल तेज समान, कामधेम असुनी जवळी हाती धरली असे झोळी, जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वानस वस्ती समीप्रात्रंदीन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोगे जात तो, त्या परब्रह्माशी नमन करून मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या, वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दिव्य विचित्र आर्यवर्ती आर्य पुत्र, वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगते, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिते वेदवचने, दिवसेंदिवस होम होणे कमी होऊ लागली, सुटल्या धर्माचा राजश्रय, अधर्म प्रवर्तक नाही भय, उत्तर नास्तिकमय भारतखंड जहाले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, अहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापना करणे युगायुगे अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य, लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले,
धरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्मविरुद्ध मग घेत असे अवतार. प्रत्यक्ष जे का त्रिकुमार अक्कलकोटीचे साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूप कोठे आणि कोणत्या काळी. कोण्या जातीत कोण्या कुळी. कोण वर्णश्रय धर्मकुळी. कोण असे कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले सुप्रसिद्ध. चमत्कार दाविल नानविध भक्त मनोरथ पुरवले. त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून. आपला विख्यात महिमा जनी गावा योजले. तुमचे चरित्र महासागर. पावेन कैसा पहिला तीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे झालो किंवा फट गगन समनागत आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमक केवी करू. पिपिलक म्हणे गिरिसी उचलून घाली काखेशी. किंवा खद्य सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेज. तैसे असे माझी याळ बाळ जाणून लढी वाळ. पुरविता तू दया दीन बंधू येतीवर. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझ्या ठाईवर मी पणच नशी. ऐसे ऐकून स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरदस्ते करून. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुण आर्यजन समस्त संतोषिले निश्चय. ऐसे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझी अमनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाव. आता नमो साधू वृंद त्याशी नाही भेदाभेद. ते स्वात्ममुख्य आनंदमय सदोदित राहते. मग न मिळेल कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. त्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी. वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावत संत न मिळेले कवी कालिदास. त्यांची नाट्यरचना विचारण न मिळेले ईश्वर. ईशचरणी जडले चित्त ऐशे तुकारामाधिक भक्त. ग्रंथारंभितया नमो वरद प्रसादाकारणे. अहो तुम्ही संतजने मज दिनावरे कृपा करून. आपण हृदयस्थे राहुने ग्रंथरचना करावी. आता करू न मन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐशा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्याच्या समोर आपले कवित्व केवी वर्णू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण. काही असता सद्गुण आदर करती तयाचा. संस्कृतीचा नसे गंध मराठीचाही नाही शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी अमृत जाणून आदर धरावे जी श्रावणे आहे. असे माझे संस्कृतवाणी तेकडे न पाहावे. न पाहता जे अवगुण गाह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे. स्वामींची लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असा. त्या महाधुनीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया ज्ञान सुज्ञे अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसमे निवडून हारतयांचा गुफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकून बुद्धी जळी करी प्रार्थनाचा प्रेम. अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे तयास तेजी पूर्ण भागी. असो आता असत हे बोल पुढे कथा बहुत अमोल. वदविद स्वामी दया निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेज जैसा सहस्र सकल. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. येती राज पद कल्हार विष्णू कवी होऊन या ब्रह्मर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीत असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा श्री शंकर अर्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभाचार्यापमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगल चरण नाम प्रथमोध्याय गोड हा.